निसर्ग सौंदर्य आपण या मनुष्य वर्गाने जपून ठेवलं पाहिजे. क्या आपल्यापासून बात आहे. सुरुवात केली पाहिजे आणि ही आपल्या मानव जातीची एक कर्तव्य आहे, हे समजून सगळ्यांनी वागलं पाहिजे. तर इथे तुम्हाला कुठेच कचरा वगैरे दिसणार नाही. ते सगळं शुद्ध आहे. म्हणजे कुठलाही व्यक्ती इथे पाणी पिऊ शकतो. ते म्हणतात ना, आपण जे जुने पुरातन काळात विचारायचो की नदीचं पाणी कोणीही पिऊ शकतं. ती ही नदी आहे. आणि आपल्या इकडे काय, आपण नदीमध्ये ड्रेनेजच्या पाईपलाईन सोडले. हे लोक याला निसर्ग जबाबदार तुम्ही आम्ही आपण सगळे. हो. आणि जर असं चालत राहिलं तर मला नाही वाटत माझ्या मुलांपर्यंत असं स्वच्छ पाणी मला बघायला भेटेल किंवा त्यांनाही बघायला. फॉर फ्युचर वी हॅव टू सेव्ह आवर नेचर. कारण निसर्गाला आपण अतिशय काय म्हणतात ना, चांगल्या पद्धतीने जर सांभाळलं तर निसर्ग तुम्हाला त्याचा आउटबॅक देईल. शांत वातावरणामध्ये जे आपण आनंद उपभोगतो, हा आनंद आयुष्यातील खरा आनंद आहे. पैशापेक्षा हा जास्त मोठा आनंद आहे. विद्यार्थी पण आनंदी झालेले आहेत. विद्यार्थी एन्जॉय करतायत, त्यामुळे मलाही आनंद वाटतोय. ते निवडलं ते खरंच खूप छान आहे. आणि तुम्ही खूप वयस्कर म्हणजे age आहे 80-90 तुमची. वर्षाच्या पुढचे म्हणजे तुम्ही फार आमच्या हातात काट्या झाल्यात. यंग पोरांपेक्षा जास्त उत्साह आहे. क्या हो, बात. तुम्ही सिनियर आहात पण आणि तुमचा उत्साह आमच्यापेक्षा जास्त दिसून येतो. आणि तुम्हाला पण एन्जॉयबल अशी ती ठिकाणं आहेत आणि आम्हाला पण एन्जॉयबल अशी ठिकाणं आहेत. त्यामुळे मी आमच्या मित्रांना तर मिस करतोयच कॉलेजच्या, पण इथं आहेत ते सगळेच मस्त आहेत. या परिसराला जे निसर्गाने भरभरून दिलंय ते आजपर्यंतच्या आयुष्यात दुसऱ्या कुठल्या ठिकाणी पाहिलं नव्हतं. कदाचित असू शकतं, परंतु हा जो परिसर आहे अजूनही सकाळचे साधारणतः 9 वाजले आणि हा दिवसभर बर्फाच्या डोंगरात शेतामध्ये इथलं वातावरण म्हणजे असं निसर्गरम्य वातावरण आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये वातावरण लाभलेलं आहे आपल्या महाराष्ट्रात, क्या बात आहे. वा. तसंच हिमाचल प्रदेशमध्ये आणि आपल्या भारत देशालाही सौंदर्यरम्य वातावरण लाभलेलं आहे. मित्रांनो, गुड मॉर्निंग. आमची आजची सकाळ सुंदर पहाट ही हिमाचलच्या कुशीमध्ये त्या ठिकाणी वसलेली आहे. ही हिमाचलच्या मित्रांनो, गुड मॉर्निंग. जय जिजाऊ, जय शिवराय. मी आज हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा या ठिकाणी आलेलो आहे. सुंदर या ठिकाणी बर्फ पडलेला हा पर्वतरांगाचा संपूर्ण प्रदेश आहे आणि त्याच डोंगरावरून खळखळतं पाणी, बर्फाचं पाणी या ठिकाणी आपण पाहू शकता. अत्यंत सुंदर नजारा आहे. खूप सुंदर वातावरण आहे आणि मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. विचार चांगले असले, सोबत चांगली असली की जग सुद्धा सुंदर वाटायला लागतं. फक्त आपले विचार मात्र तितके सुंदर पाहिजे. खरंय की नाही? धन्यवाद. पर्वतरांगाच्या कुशीमध्ये हिमालय, बर्फ पडलेला, बर्फाच्या त्या कुशीमध्ये ही संपूर्ण आजची पहाट सोनेरी किरणाच्या रूपानं या ठिकाणी आम्ही अनुभवत आहोत. मित्रांनो, वर बर्फ पडतोय. डोंगराच्या एकदम टोकावर बर्फ चादर त्या ठिकाणी आपण पाहायला मिळते आणि त्याच हिमालयाच्या कुशीतलं त्या बर्फाचं पाणी खळखळ 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 खळ वाहत असताना याच नदीतून हे पाणी अत्यंत रोमहर्षक नजरेमध्ये आपण पाहतो आहोत. ही सुंदर पहाट ही आज अनुभवायला मिळते. ही फार मस्त जमेची गोष्ट आहे. सकाळी सकाळी आपल्याला या ब्लॉगच्या माध्यमातून या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आणण्याचा आणि आमची गोंड चेहरे दाखवण्याचा एक साधा आणि सुंदर प्रपंच या निसर्गाच्या कृषीमध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. भेटूया. बघा मित्रांनो, सुप्रभात. कसे आहात? नेहमी वेगळ्या वेगळ्या विषयावर भेटत असतो, नेहमी वेगळ्या वेगळ्या गप्पा मारत असतो. आज मात्र प्रसंग आहे आणि आम्ही सगळे मस्त या ठिकाणी निसर्गाच्या कृषीमध्ये या ठिकाणी निसर्गाचं आणि हे आमचं हॉटेल आहे आणि ज्यांच्या सोबत
आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्या आदरणीय आमच्या घोलप मॅडम आणि सन्माननीय वानेरे सर, आम्ही सगळे या ठिकाणी सुंदर अशा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये सकाळच्या प्रहरी सुंदर असं सह्याद्रीच्या, आपल्याकडे जशी सह्याद्री आहे इकडं हिमालयाची पर्वतरांग आहे आणि त्या खुशीत सरांसोबत आम्ही सगळे आलेलो आहोत. सर, कसं वाटतंय? फार मस्त वाटलं इथे येऊन. थंड म्हणजे वातावरण, आपल्या तिकडचं वातावरण इकडच्या वातावरणामध्ये काय आहे? भरपूर फरक आहे. एका कडक उन्हाळा आपल्या एरियात असताना देखील इथे खूप सुंदर थंडी गारवा पडलेला आहे, त्यामुळे मन मोहक झालेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे सह्याद्रीच्या त्या पर्वतरांगामध्ये स्वराज्य उभं राहिलं आणि हिमालयाच्या या पर्वतरांगामध्ये आपल्या देशाचं सौंदर्य त्या ठिकाणी लपलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. काय गायकवाड साहेब, कसं वाटतंय? गारगार वाटते, नाही नुसतं गार वाटून उपयोग नाही, मनातून कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. निसर्गाचा सर्व संपूर्ण आविष्कार, त्याचबरोबर थंड वारं, सौंदर्य, इथली बोलत जरा. निसर्ग सौंदर्याचं, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व आनंदी चेहरे सगळ्यांचे. क्या बात आहे. वा वा. खरा आनंद या अह, ठिकाणी आज उपभोगला अह. वाटायला लागलेला आहे. तलातील स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. हो, तलावरती. आणि खरोखर या गावाचं म्हणजे या शहराचं, हिमाचल प्रदेशचं नावच आहे देवभूमी. हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. आणि या ठिकाणी कुलू मनाली शिमला या ठिकाणी भीमाचं मंदिर आहे. त्यांची जी पत्नी होती हिडंबा, तिचं मंदिर आहे. असं भरपूर या भागात फिरण्यासाठी शिमला हा एकदम म्हणजे टॉप ऑफ द हिमाचल प्रदेश असा हा संपूर्ण हिमाचल प्रदेश आहे. बर्फाळा आहे आणि छानपैकी हिमालयाचा स्टार्ट जवळजवळ इथून होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सरांना या भागाची बऱ्यापैकी माहिती आहे. हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा या गावामध्ये आम्ही आहोत. सर, काय म्हणजे इथं वैशिष्ट्य काय किंवा इथं काय आहे? इथे कायम ऋतू कुठलाही असतो, बर्फ हा आच्छादलेला असतो आणि निसर्ग सौंदर्य इकडे टिकून राहतं. जर आपण जे देवधर्मात किंवा पुस्तकात किंवा आपल्या धर्मात जे ऐकलेलं होतं की इथे सर्व स्वर्ग असतो, तर खरा निसर्ग स्वर्ग हा हिमाचल प्रदेशामध्ये वसलेला आढळून येईल. खरं तर सरांनी खूप सुंदर वाक्य सांगितलं की हा स्वर्ग आहे. आम्ही कधी स्वर्ग पाहणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला अगोदर स्वतःचे प्राण जावे लागतात. पण या निसर्गाच्या खुशीमध्ये जर आपण आपल्या मित्र परिवारासोबत, आपल्या परिवारासोबत जर आलात किंवा आलं पाहिजे. खरा स्वर्ग काय असतो, सरांनी सांगितल्याप्रमाणे तो आनंद काय असतो. आणि हा तर आमचा एकदम चॉकलेट हिरो गायकवाड साहेब, त्यांनी सांगितलं इथं सगळं आहे, पण इथं आपण आलं पाहिजे, इथं आपण त्याचा आनंद घेतला पाहिजे. का नाही सर, खरंय का नाही? जाता जाता एकच सांगतो की हे निसर्ग सौंदर्य आपण या मनुष्य वर्गाने जपून ठेवलं पाहिजे. आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे आणि ही आपल्या मानव जातीची एक कर्तव्य आहे, हे समजून सगळ्यांनी वागलं पाहिजे. धन्यवाद. खरंय सर. मित्रांनो, बघा, आपल्याकडं एखादी गोष्ट करायची असली, पहिले आपण झाडं तोडतो, पर्यावरणाचं नुकसान करतो, आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी नुकसान केल्याशिवाय आपला विकासाचा झेंडा आपला फडकत नाही. परंतु इकडची माणसं तशी नाहीत. इथं प्रत्येक झाडातल्या त्या वनस्पतीचं महत्व इथल्या लोकांना माहितीये. आरोग्यम धन संपदा उगाच म्हणत नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. का सांगितलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचं आहे त्यांनी आज्ञापत्रच काढलं होतं. झाडं जपा, झाडांची रक्षा करा, झाडांची काळजी घ्या. म्हणजे हा सगळा प्रपंच आपल्या निसर्गाशी त्या ठिकाणी जोडलेला आहे. जसं आता वानेरे सर म्हणाले की खरंच सौंदर्य जपलं पाहिजे. आपल्या इथं सुद्धा कोकण आहे. कोकणाच्या शेजारी पुणे जिल्ह्यामध्ये बोरवेल्ल्यामध्ये सुद्धा मिनी कोकण आहे. प्रचंड झाडी आहे, प्रचंड डोंगर आहे. पण आपण त्याचं रक्षण करतो का? विकासाच्या नावाखाली झाडं तोडली जातात. खरं तर एक झाड जरी तोडलं तरी नंतर शेकडो झाडं लावली पाहिजेत. आपल्या इकडे सुद्धा अशाच निसर्गाचं नंदनवन फुललं पाहिजे असं मला वाटतं. भेटूया पुढच्या आमच्या काही सहकाऱ्यांसोबत. हॉटेलमध्ये आहोत. ते हॉटेल या धर्मशाळेमध्ये
सुंदर अशी व्यवस्था आहे आणि सगळी व्यवस्था इथं नादच खुळा, परंतु तो आनंद आपल्याला कसा घ्यायचा, कसा घेतला पाहिजे. आणि मला सर्वात आवडलेलं या ठिकाणचं हे सुंदर असं नक्षीकाम खरंच इतकं सुंदर, इतकं मनमोहक आहे की, आणि आता थोड्याच वेळात आमची या ठिकाणी नाश्त्याची जरी सुरुवात होणार असली तरी हे चित्र मनाला काहीतरी वेगळं सांगून जातं, मनाला आनंद देणार आहे. थोड्याच वेळात आमची संपूर्ण टीम या ठिकाणी नाश्त्यासाठी येईल. तुम्हाला सगळे चेहरे दिसतील, परंतु हॉटेल सुद्धा दिसलं पाहिजे एवढी माफक अपेक्षा. हे आमचे सर डी जीवनसत्व घेत आहेत. यांचं असं म्हणणं आहे आपल्या गावाकडे फार डी जीवनसत्व स्वस्तात मिळते, इथलं लय भारी आहे, म्हणून बघा कशी पोझिशन मध्ये घेत आहेत. काय सर कसं वाटतंय? फार मस्त वाटतं. उघडा उघडा डोळे उघडा. काय आरोग्यासाठी- सर कसं वाटतंय? आरोग्यासाठी डी जीवनसत्व फार अरे वा, महत्त्वाचं आहे. क्या बात आहे. आणि ते जीवनसत्व आपल्याला या निसर्ग सौंदर्यात आपल्यावरच मिळतं असं माझं वैयक्तिक मत. आणि ते तुमच्या चेहऱ्यावर पण दिसतो बरं का. धन्यवाद. क्या वा वा. थोरात साहेबांचं आगमन झालेलं आहे. वा वा, क्या बात आहे. सर आपल्या इकडे पण थंडी असते, आपल्या इकडे सुद्धा दवाखाने आहेत, लोक आजारी पडतात, लोक वेगळ्या वेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत, पण आपण या भागामध्ये आलेलो आहोत म्हणजे बहुतांश कमी दवाखाने दिसले. शेवटी आरोग्य, लोक आजारी पडतीलच, परंतु या परिसरात काय वाटतं तुम्हाला, खरंच लोक आजारी पडतात का इथल्या पर्यावरणामुळे किंवा इथल्या निरोगी आयुष्यामुळे त्यांना अजून ऊर्जा मिळते? काय वाटतं? निसर्ग हे आपण लहानपणापासून जे ऐकत आलोय, निसर्ग हे संजीवनी आहे. ती संजीवनी टिकून ठेवण्याचं आपलं कर्तव्य आहे. आणि तुमच्या माहितीनुसार मी जेवढं पुण्यामध्ये बघितलं की ठिकठिकाणी एरिया वाईज दवाखाने आहेत. या एरियात जेव्हा आम्ही आलो त्यावेळेस मी असं बघितलं की 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंत मला कुठेही एक दवाखाना भेटला नाही. कारण हे गावच असं आहे की जे निसर्ग सौंदर्यात बसलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बरं का की इथे पोल्युशनच नाहीये. आणि पोल्युशन नसल्यामुळे काय होतं की माणसं हे फार कमी आजारी पडतात असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आणि निसर्गामध्ये आपल्या बॉडीमध्ये आपण रिकवर होण्याचे जे काय म्हणता येईल त्याला सेल्फ जे गुण असतात ते ऑटोमॅटिक बॉडी इथे रिकवर करते. कारण इथे ती शुद्ध हवा, ऑक्सिजन आणि निसर्ग क्लायमेटच तसं असल्यामुळे माणूस रिकवर होऊन ऑटोमॅटिक त्या रोगावर प्रतिकारशक्ती वाढवून प्रतिकार करतो असं माझं एक. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की वृक्षवल्ली आम्हा स्वयरे वनचरे, उगाच नाही. काय गायकवाड साहेब, खरंय का खोटं? अगदी 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 बरोबर आहे. थांबा, तुमच्याकडे येतो. सगळ्यात आमच्या टीम मधला तरुण माणूस आहे. चेहऱ्यावर बघितल्यावर शाहरुख खान सुद्धा 2 वेळेस विचार करत या माणसाकडे कुठं सौंदर्य आलंय, काय कुठून आलं एवढं सौंदर्य, आणि इथल्या सौंदर्याबद्दल काय वाटतंय? आपण नेहमी काही निसर्ग सौंदर्य चित्रात पाहत असतो, परंतु तेच आपल्याला वास्तवात पाहिजे जर संधी मिळाली तर अशा प्रकारचे निसर्ग दौरे आपण मनुष्याने आयुष्यात तरी किमान वर्षातून एकदा तरी केले पाहिजेत. आणि एक वेगळ्या वातावरणामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिलं तर निश्चितपणे आपली शारीरिक, मानसिक ही स्थिती भक्कम राहते. आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या निसर्गामुळे माणसाला काय मिळालं, माणसाने काय कमवलं हे सुद्धा आपल्याला विचार करायला लागतो. या ठिकाणी अशा आणि शांत वातावरणामध्ये जे आपण आनंद उपभोगतो, हा आनंद आयुष्यातली खरा आनंद आहे, पैशापेक्षा हा जास्त मोठा आनंद आहे असं मला वाटतं. काय चॉकलेटमुळे? कालपासून आम्ही इथं आहे, आम्हाला भरपूर कोण आले? ज्या निसर्गाच्या सानिध्यात आम्ही एन्जॉय करतोय. आणि मी तर सकाळी 5:30 पासून जागा आहे सनराईज पाहण्यासाठी. वा. आणि प्रत्येकाने इथं आलंच पाहिजे. काय मित्र काय म्हणतात, कसं आहे मित्रांना कसा वाटला हा सगळा परिसर? मित्रांना आमच्या मित्रांना तर मिस करतोय कॉलेजच्या, पण इथं आहेत ते सगळेच मस्त आहेत. क्या बघताय तुम्ही, तर काय पैसेच फिटले तर तुमचे पैसे. गडबड झाली, लवकर लग्न झालं नाही तर इकडेच तुम्ही थांबलेच असते मला वाटतंय. काय वाटतंय? या परिसराला जे निसर्गाने भरभरून दिलंय ते आजपर्यंतच्या आयुष्यात दुसऱ्या कुठल्या ठिकाणी पाहिलं नव्हतं.
कदाचित असू शकतं, परंतु हा जो परिसर आहे अजूनही सकाळचे साधारणतः 9 वाजले आणि हा दिवसभर बर्फाच्या डोंगरात शेतामध्ये बर्फ पडलेला आहे. आणि इथला सनराईज एवढा सुंदर आहे, अप्रतिम आहे, की त्याची शब्दात तुलना करता येत नाही किंवा मांडता येणार नाही आणि कोणत्याही गोष्टीबरोबर तुलना करता येईल. आता जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे तुलनेत दवाखाने इकडे कमी येतात, तर इथं जी असणारी हवा असेल ती प्रदूषण मुक्त आहे किंवा इथं धक्काधक्कीचं जीवन काहीच नाही. इथं फक्त माणूस हा शांतता मिळवण्यासाठीच येतो आणि इथं शांततेचं भांडार आहे. ज्याला जेवढी हवी आहे त्यांनी तिथं येऊन घ्यावी. समाधान वेचायला इथं आलं पाहिजे, आनंद वेचायला इथं आलं पाहिजे. खरं तर सुख समाधान तुमच्या विचारात असलं पाहिजे. आयुष्यामध्ये तुम्ही जन्माला आलात हे तुम्हाला माहिती आहे, परंतु कसे मरणार हे माहित नाही. परंतु तुमचे आचार विचार आणि या पद्धतीचा जर विहार केला तर तुमचं मन, मनका, मेंदू आणि मस्तक नेहमी सशक्त राहण्यासाठी मदत होते असं मला वाटतं. तुला काय वाटतं? इथून भारी वाटतंय आणि इथलं वातावरण म्हणजे असं निसर्गरम्य वातावरण आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये वातावरण लाभलेलं आहे आपल्या क्या बात आहे, वा. तसंच हिमाचल प्रदेशमध्ये आणि आपल्या भारत देशालाही सौंदर्यरम्य वातावरण लाभलेलं आहे. खूप छान वाटतं. आमच्या ह्याच्यातली सगळ्यात अत्यंत गुणी वकील या ठिकाणी आलेले आहे. काय तुला इथं गेल्या 2-5 दिवसामध्ये आनंद मिळालाय का, दुःख मिळालंय का? तुला इथं येऊन खरंच समाधान, शांतता वाटली? काय वाटतं? खूप जास्त आनंद मिळाला. खूप जास्त नयनरम्य असं सौंदर्य हिमाचल प्रदेशमध्ये आहे. आणि पुण्याचं जसं थकावटीचं जीवन आहे, तर जर आपल्याला थोडासा चिल हवा असेल आयुष्यामध्ये क्या बात तर आहे, नक्कीच यायला. खरंच. तरुणी म्हणून इथे येते. आणि ही खूप सुंदर बोलली तिच्या वयामध्ये. कारण लहानपणापासून जर आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गेलो किंवा त्याचा आनंद घेतला तर त्याच्या मागून येतो, तर अजून त्या पद्धतीनं तो आनंद आपण इतरांना सुद्धा शेअर करू शकतो. अत्यंत शांत, मनमिळावू, कोणाशीही अजिबात वाद न घालणारी ही मुलगी. आणि 1 करोड रुपये फीस ही जी भविष्यात होणार आहे अशी भावी वकील मला भावी खूप हुशार आनंद होतील. आणि झाला थेट- इथे येऊन. मी सुप्रीम अतिशय कोर्ट, हायकोर्ट याच्या खुश खाली आहे. तर ती काय हे करणारच आहे ना. मी अतिशय खुश आहे, कारण की मला शब्दच नाही आहे माझ्याकडे की मी कसं व्यक्त करू. इथलं नदीचं पाणी जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की हे लोक निसर्गाशी यांचं जे आपुलकी किंवा प्रेम आहे ना, ते आपल्या इकडे साधारणतः बघायला नाही मिळत. ज्या पद्धतीने हे यांच्या मुलांना स्टार्टिंग पासून जी अपब्रिंगिंग देतात की नेचरचं आपण कसं हे करायला पाहिजे, केअर करायला पाहिजे, ते आपण थोडं मनावर घ्यायला पाहिजे. कारण महाराष्ट्रात पण असं खूप सुंदर जागा आहे ज्याचा पब्लिक नुसतं खराब असं नाही की आपल्याकडे काही ठेवा नाही, आपल्याकडे तेवढं आपण त्याला जोपासत नाही. हे जे काय आहे यातलं थोडं जास्त नाही पण थोडं बहुत आपल्याकडे असेल. पण हा इकडे येऊन मला एक गोष्ट अनुभवायला मिळाली की त्याचबरोबर एक सोबत सरांनी माझी तारीफ केली, यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते. तारीफ नाही, गावाकडं एखादं काय चांगलं करायचं असेल तर पहिले आपण झाडं तोडतो नाही का, किंवा पर्यावरणाची हानी करतो. एखादी इमारत बांधायची असली तरी आपण नुकसान करतो. इथं त्याचं महत्व आहे की नाही? इथं लोक खरंच झाडं तोडत असतील का? इथे लोक त्या झाडांशी काही आपल्याला करता येईल किंवा आता इथे आपण बघत हे असं बघा, ते बळपणाच्या लोकांचं घर आहे. त्यात त्यांनी कुठल्याही प्रकारचं नॅचरल म्हणजे नेचरला डिस्टर्ब नाही केलं. दिसतंय पण पर्यंत लोक राहायला गेले. ठीक आहे, त्यांनी जे काही केलं असेल ते बिल्डिंग बांधण्यासाठी कॉन्क्रीट वगैरे, ब्रेक्स वगैरे जे काही नेलं असेल, पण त्याचा त्रास त्यांनी निसर्गाला नाही दिला. निसर्गाला त्रास तुम्ही दिला तर ऑब्व्हियसली निसर्ग तुम्हाला त्रास देईल. मग लोक परत म्हणतात नॅचरल डिझास्टर झालं. त्याला कुठे ना कुठे माणूसच कारण आहे. कारण माणसाच्या गरजा इतक्या वाढल्या तो निसर्गाला सुद्धा क्षुल्लक समजतो. आता हे पाणी इतकं शुद्ध आहे, लोक आरोचं पाणी पितात. ते पाणी इतकं शुद्ध आहे की मला स्वतःला वाटतं की मी खाली जाऊन ते पाणी प्यावं. असं पाणी आपल्या इकडे बघायला म्हणजे सहसा बघायलाच भेटत नाही.
आपल्या इथल्या नद्या कोरड्या असतात, आणि हे पाऊसच पडत नाही. इथे तुम्ही जितकं पण बघता इथे तुम्हाला कुठेच कचरा वगैरे दिसणार नाही. ते सगळं शुद्ध आहे. म्हणजे कुठलाही व्यक्ती इथे पाणी पिऊ शकते. ते म्हणतात ना, आपण जे जुने पुरातन काळात विचारायचो की नदीचं पाणी कोणीही पिऊ शकतं, ती ही नदी आहे. आणि आपल्या इकडे काय, आपण नदीमध्ये ड्रेनेजचं पाईपलाईन सोडले. हे लोकं याला निसर्ग- याला जबाबदार तुम्ही आम्ही आपण सगळे. हो. आणि जर असं चालत राहिलं तर मला नाही वाटत माझ्या मुलांपर्यंत असं स्वच्छ पाणी मला बघायला भेटेल किंवा त्यांनाही बघायला. फॉर फ्युचर वी हॅव टू सेव्ह आवर नेचर. कारण निसर्गाला आपण अतिशय काय म्हणतात ना, चांगल्या पद्धतीने जर सांभाळलं तर निसर्ग तुम्हाला त्याचा आउटबॅक देईल. आता इतकी लोक राहतात, त्यांना थोडी ना कसला त्रास होत असतो. ते त्याच्यात सर्व्हाइव्ह करताच ना, मग आपण पण करायला पाहिजे. त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या, पण निसर्गाला कुठेही धक्का न पोहोचवता एकदम व्यवस्थित तिथपर्यंत लोक राहायला गेली. काही दिवसांनी तिकडे हा बरोबर. काय वकील साहेब, आनंद मिळालाय का उगा इथं दुःख पेरायला आले? एकदम आनंद मिळाला. स्टडी टूरच्या निमित्ताने इकडे इतक्या लांब पर्यंत आउट ऑफ द स्टेट महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदाच आलोय. आणि संतोष सरांसारखे, गायकवाड सरांसारखे अनुभवी 80 वर्ष आम्हाला झाले. यंगेस्ट बॉईज इन अवर ग्रुप इथं आले. त्यांनी पण बऱ्यापैकी माहिती दिलेली. आणि झाड इथं खूप आहेत. निसर्ग आपल्या इकडे वृक्षतोड भरपूर झालेली आहे विकासाच्या नावाखाली. पण आपल्याला आवश्यक आहे तेवढेच झाड तोडायला काही हरकत नाही. पण भरमसाठ विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी करणं हे चुकीचं आहे. आणि इथं आल्यावर असं इन्स्पिरेशन मिळते की आपल्या इथं पण जास्तीत जास्त झाडं लावणं गरजेचं आहे. आणि तिथं जाऊन मी त्याच्यावरती काम करायला आणि वा वा, क्या बात आहे. त्यासाठी लढायला प्रोत्साहित सुद्धा. करायला लढायला सुद्धा. तयार आहे. आणि मी स्वतःपासून सुरुवात करणार क्या आहे बात झाडं आहे. लावायला. शहारे आले सर आपल्या ह्याच्यातून. शेवट हिच्या सुंदर वाणीने सन्माननीय गोलब मॅडम असतील, वानेरे सर असतील, त्यांनी जे ठिकाणं निवडली, खरंच सांग चांगली होती आहेत का अजून चांगली असतील? आणि कसं वाटलं? नाही, त्यांनी जे निवडलं ते खरंच खूप छान आहे. आणि तुम्ही खूप वयस्कर म्हणजे age आहे 80-90 तुमची. वर्षाच्या पुढचे म्हणजे तुम्ही फार आमच्या हातात काट्या झाल्यात. यंग पोरांपेक्षा जास्त उत्साह आहे. क्या बात. तुम्ही सिनियर आहात पण आणि तुमचा उत्साह आमच्यापेक्षा जास्त दिसून येतो. आणि तुम्हाला पण एन्जॉयबल अशी ती ठिकाणं आहेत आणि आम्हाला पण एन्जॉयबल अशी ठिकाणं आहेत. त्यामुळे निसर्ग हा सर्वांसाठी असतो. निसर्ग हा तुमचा आहे, निसर्ग हा माझा आहे, निसर्ग हा आपला आहे. फक्त तो जपण्याची हिंमत, विचार आणि ती कृती आपली असली पाहिजे. अन्यथा कर्मदरिद्री लोकांनी या देशाची वाट लावलेली असते, परंतु चांगल्या लोकांनी हा देश सुद्धा चांगला ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. वा वा वा, क्या बात आहे. सगळे असे सुंदर बघितलं की ह्यांच्या? ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा सगळा गड आनंदाची लढाई लढतो आहोत, अशी ही सगळी माणसं आणि दीपा सोबत. काय मॅडम, कसं वाटतंय? एकदम छान, एकदम छान. मॅडमने अत्यंत चांगली ठिकाणं निवडली, चांगल्या ठिकाणी घेऊन आले आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. मॅडमचं पण आहे समजा. पण मॅडम, हे अत्यंत सुंदर नियोजन तुम्ही केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही हे जे नियोजन केलंय खरंच चांगलं वाटलं. तुम्हाला कसं वाटतंय? चार शब्दात. विद्यार्थी पण आनंदी झालेले आहेत. विद्यार्थी एन्जॉय करतायत, त्यामुळे मलाही आनंद वाटतोय. आपण सगळ्या मुलांच्या आनंदासाठी करतोय. क्या बात. धन्यवाद मॅडम. आणि आपण ह्या आतापर्यंतच्या सगळ्या चर्चेचा शेवट सकाळपासून आणि नाश्त्यापर्यंत, याच्यानंतर दिवसभर सुद्धा फिरायचं आहे. धन्यवाद. आता काय आभार प्रदर्शन करा. धन्यवाद. आपले खूप खूप आभारी आहे मंडळ.